तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चंची आणि निखिलने कामगारांच्या बायकांना अधिपती आणि अक्षराच्या विरोधात भडकवलेले असते आणि त्यामुळे मग त्या बायका मोर्चा घेऊन सरळ अधिपतींच्या घरी जातात. निखिल आणि चंची लपूनच हा सगळा प्रकार बघत असतात. त्या दोघांचाही विश्वास बसत नसतो की या बायका खरोखर घरी मोर्चा घेऊन आल्या आहेत. ते दोघेही खूपच खुश असतात आणि मग त्या बायका सरळ घरामध्ये घुसतात आणि मोठमोठ्याने अधिपतींच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात करतात. त्यानंतर अधिपती, अक्षरा, दुर्गी, भुवनेश्वरी सगळेजण त्या ठिकाणी येतात. ते सगळेजण त्या बायकांना थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्या बायका काही ऐकतच नाही. शेवटी अक्षरा त्यांच्यासमोर हात जोडताना विचारते की नेमकं झालंय काय, तुम्ही असा गोंधळ का करताय? आणि त्यावेळी त्या बायका म्हणतात की अधिपतींच्या चुकीमुळे आज आमच्या नवऱ्यांची ही अवस्था झाली आहे. या सगळ्याला अधिपतीच कारणीभूत आहेत. त्यावर अक्षरा म्हणते की असं काय बोलताय तुम्ही? आम्ही मगाशीच तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये बोललो, तुम्हाला सगळं समजावून सांगितलं ना. पण त्या बायका काही ऐकायला तयारच नसतात. तर अधिपती त्यांना सांगत असतो की आग नेमकी कशी लागली त्याची चौकशी सुरू आहे, पण त्या बायका काही ऐकून घेत नाही. त्यामुळे मग दुर्गी त्यांच्या समोर जाते, मात्र त्या दुर्गीला सुद्धा खाली ढकलून देतात आणि अधिपतींच्या अंगावर धावून जाऊ लागतात. मात्र भुवनेश्वरी मध्ये येते. ती त्या बायकांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र त्या बायका तिलाच म्हणतात की तुम्ही फक्त पैशांचा विचार करता, तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये वायरिंगचं काम नीट केलं नाही आणि म्हणूनच आग लागली. जिथे तिथे तुम्ही फक्त पैशांचा विचार करताना हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अधिपती म्हणतो की हे शक्यच नाही, आम्ही आमच्या फॅक्टरीत कुठेही पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. पण त्या बायका काही ऐकून घेत नाही आणि तिथेच ठाण मांडून बसतात. दुसरीकडे ओंकार त्या दोन कामगारांच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत असतो. तर इकडे भुवनेश्वरी पोलिसांना कॉल करते आणि घरी बोलावून घेते. तर दुसरीकडे अक्षरा त्या बायकांशी बोलण्याचा, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये भास्कर शुद्धीवर येतो. ते बघून ओंकारला खूप आनंद होतो. त्यानंतर मग डॉक्टर लगेच त्याला चेक करतात. थोड्या वेळामध्ये देवासुद्धा शुद्धीवर येतो. त्या दोघांना आता सुखरूप असलेलं बघून ओंकारला आनंद होतो आणि मग तो लगेच अधिपतीला कॉल करतो. मात्र अधिपती काही कॉल रिसीव करत नाही. इकडे खूपच गोंधळ सुरू असतो. अक्षरा, भुवनेश्वरी सगळेजण त्या बायकांना समजावत असतात, पण त्या काही ऐकत नाही. शेवटी भुवनेश्वरी सिक्युरिटीला आतमध्ये बोलावते आणि त्या बायकांना तिथून हाकलून द्यायला सांगते. मात्र त्या बायका जागच्या हालत नाही. त्या म्हणतात की आता आम्ही अधिपतींच्या तोंडाला काळं फासणारच. तर अधिपतीसुद्धा त्यांच्या समोर जात म्हणतात की ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, मग आम्ही सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण भुवनेश्वरी त्याला समजावत बाजूला घेऊन जाते. अक्षरासुद्धा म्हणत असते की अधिपती, जे काही घडलं त्यात तुमची काहीच चूक नाही, मग तुम्ही जबाबदारी का घेताय? आणि तुम्हाला जेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे, तर तुम्हाला सध्या कामगारांची काळजी घ्यायची आहे. मात्र त्या बायका काही ऐकायलाच तयार नसतात. त्या म्हणत असतात की आम्ही अधिपतींना जेलमध्ये तर पाठवणारच, पण त्याआधी त्यांच्या तोंडाला काळं फासणार, त्यांची धिंड काढणार. दुसरीकडे ओंकार अधिपती अक्षराला कॉल करत असतो, पण ते दोघेही कॉल रिसीव करत नसतात. त्यामुळे तो काळजीत पडतो. मात्र त्यानंतर अक्षरा त्याचा कॉल रिसीव करते. त्यानंतर ओंकार अक्षराला ते दोन्हीही कामगार शुद्धीवर आल्याचं सांगतो. त्यामुळे तिला खूप आनंद होतो. मात्र ओंकार तिला विचारत असतो की तिकडे नेमकं काय चाललं, एवढा गोंधळ कशाचा आहे? आणि मग अक्षरा त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे ओंकारला त्या बायका अशा अचानक मोर्चा घेऊन का आल्यात तेच कळत नाही. तर दुसरीकडे निखिल आणि चंचीसुद्धा लपून हा सगळा प्रकार बघत असतात. आता या बायका अधिपतींच्या तोंडाला काळं फासणार म्हणून ते दोघे खूपच खुश असतात. पण त्यानंतर निखिल म्हणतो की आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला हवं, तिथलासुद्धा क्लायमॅक्स बघायला हवा आणि मग ते हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर इकडे या बायका अधिपतींच्या तोंडाला काळं फासण्यासाठी पुढे जातात. मात्र भुवनेश्वरी त्यांना अडवते. मात्र त्या भुवनेश्वरीलासुद्धा ढकलून देतात आणि अधिपतींजवळ जातात. पण त्यानंतर अक्षरामध्ये येते. ती त्या बायकांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण त्या बायका काही ऐकत नाही. त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात. भुवनेश्वरी त्यांना सांगते की या सगळ्या बायकांना अटक करा. तर त्या बायका म्हणत असतात की तुम्ही यांनाच अटक करा, त्यांच्यामुळे फॅक्टरीला आग लागली. मात्र त्याआधी आम्ही यांच्या तोंडाला काळं फासणार आहोत. आणि मग ती एक बाई अक्षराला सुद्धा बाजूला ढकलून देते.
आणि अधिपतींच्या चेहऱ्याला काळं फासण्यासाठी जाते. मात्र तितक्यात देवा आणि भास्कर त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांना बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. दुसरीकडे ओंकार त्या दोन्ही कामगारांचं बिल क्लिअर करत असतो आणि त्याचवेळी निखिल आणि चंची त्या ठिकाणी येतात आणि नेमकं ओंकार त्यांना बघतो. तो त्या दोघांनाही थांबवतो आणि ओंकारला बघून हे खूपच घाबरतात. ओंकार सरळ निखिलला विचारतो की कुठे होतास तू? आग लागल्यापासून गायब होतास. मी तुला फोनही केला पण तुझा फोनही स्विच ऑफ आहे. त्यावर तो नाटक करत सांगतो की बॅटरी संपली होती पण आता मी इथे कामगारांची चौकशी करण्यासाठीच आलो. तर चंचीसुद्धा तेच म्हणत असते आणि त्यावर ओंकार सांगतो की ते दोघे बरेही झाले आणि घरीसुद्धा गेले. आणि हे ऐकून हे दोघे खूपच घाबरतात आणि पटकन तेथून पळ काढतात. त्या दोघांनाही भीती वाटत असते की जर ते कामगार अधिपतींकडे गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर दुसरीकडे त्या दोघांना बघून त्यांच्या बायकांना खूपच आनंद होतो. तर ते दोघे त्यांच्या बायकांवर खूप चिडलेले असतात. ते म्हणत असतात की अरे ज्या माणसाच्या तुम्ही पाया पडायला हवं, ज्याचे आभार मानायला हवे, त्याच्या तोंडाला काळं फासण्यासाठी निघालात का? तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? तुम्हाला असं करायला काहीच लाज वाटली नाही का? आणि ते त्यांच्या बायकांवर हातही उगारतात. मात्र भुवनेश्वरी त्यांना थांबवते. ती म्हणते की काही झालं तरी बाईवर हात उगारायचा नाही. आणि मग ते दोघेजण अधिपतीची पाया पडून माफी मागतात. पण अधिपती म्हणतो की हे काय करताय तुम्ही? उलट तुम्ही दोघेजण सुखरूप आहात, बरे झालात, यातच माझा आनंद आहे. आणि ते ऐकून त्यांच्या बायका खाली मान घालतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.